नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक निर्माण करतो. आपण मोठ्या विश्वासाने आरोग्य विमा घेतो, पण ऐन गरजेच्या वेळी जर त्याच विम्याने दगा दिला तर सोशल मीडियावर सध्या अशीच एक गोष्ट व्हायरल होतीये जी याच भीतीवर बोट ठेवते. चला तर मग थेट लखनौला जाऊया आणि ही संपूर्ण घटना काय आहे ते समजून घेऊया. कारण ही गोष्ट फक्त एका कुटुंबाची नाहीये, तर त्या विश्वासाची आहे जो आपण सर्वजण विमा कंपन्यांवर ठेवतो. ही कहाणी आहे लखनौमधल्या एका मुलाची. त्याने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली. विचार करा, दरवर्षी 50,000 रुपयांचा प्रीमियम प्रामाणिकपणे भरायचा आणि जेव्हा आईला उपचारांची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा कंपनीने क्लेम नाकारला. ही काही छोटी रक्कम नाहीये, बरोबर? दरवर्षी 50,000 म्हणजे 10 वर्षात तब्बल 5 लाख रुपये. एकाच आशेवर हे पैसे भरले होते की आजारपणात तरी आर्थिक आधार मिळेल. पण जे घडलं ते अगदीच वेगळं होतं. आणि यावर कळस म्हणजे जेव्हा हा मुलगा मदतीसाठी विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याला तासनतास वाट पाहायला लावली आणि शेवटी तिथल्या कर्मचाऱ्यांकडून एक अत्यंत असंवेदनशील उत्तर मिळाल्याचा आरोप आहे, तुम्ही आम्हाला विचारून पॉलिसी घेतली होती का? या एका वाक्याने त्या कुटुंबाच्या वेदनेवर मीठ चोळण्याचं काम केलं. पण ठीक आहे, ही झाली एक भावनिक बाजू. कंपनीने अधिकृतपणे काय कारण दिलं, चला ते समजून घेऊया. कारण यातच खरा सापळा लपलेला असतो. आणि हेच ते फाईन प्रिंट आहे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. तर मग कागदोपत्री नक्की काय कारण दिलं गेलं? कंपनीने एक तांत्रिक मुद्दा पुढे केला आणि तो समजून घेणं प्रत्येक पॉलिसी धारकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कंपनीने वापरलेला शब्द आहे मटेरियल नॉन डिस्क्लोजर ऑफ फॅक्ट्स. आता हा शब्द ऐकूनच अनेकांना भीती वाटते, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ आहे पॉलिसी घेताना आरोग्याविषयीची काहीतरी महत्त्वाची माहिती लपवून ठेवणं. एक एजंट म्हणून आम्ही हे नेहमीच सांगतो की फॉर्म भरताना कोणतीही गोष्ट लपवू नका. माय मटेरियल फॅक्ट्स म्हणजे नेमकं काय काय त्यात? तर बघा, तुम्हाला आधीपासून असलेला कोणताही आजार म्हणजे डायबिटीज, बीपी असेल किंवा तुमची पूर्वी एखादी शस्त्रक्रिया झाली असेल, तुम्ही नियमितपणे कोणती औषधं घेत असाल, ही सगळी माहिती देणं बंधनकारक असतं. म्हणूनच पॉलिसी फॉर्म भरताना एक एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला वाटेल की ही एक केस असेल, असं कधीतरी होत असेल, पण खरंच असं आहे का की हा एक मोठा ट्रेंड आहे? चला आकडेवारी काय सांगते ते पाहूया. आणि आकडेवारी खरंच धक्कादायक आहे. हे काही एक वेगळं प्रकरण नाहीये. अधिकृत डेटा हेच दाखवतो की काही विशिष्ट कंपन्यांविरुद्ध तक्रारींचा अक्षरशः डोंगर उभा राहिला आहे. कौन्सिल ऑफ इन्शुरन्स ऑम्बड्समनच्या अहवालानुसार तक्रारींच्या बाबतीत स्टार हेल्थ कंपनी तब्बल 12,180 पेक्षा जास्त तक्रारींसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्या पाठोपाठ केअर हेल्थ आहे, ज्यांच्या विरुद्ध 4,400 तक्रारी आहेत. फरक स्पष्ट दिसतोय नाही का? पण फक्त एकूण आकडा महत्त्वाचा नसतो. महत्त्वाचं असतं ते प्रमाण. म्हणजे त्यांच्या एकूण ग्राहकांपैकी किती जण तक्रार करत आहेत. आणि इथे तर स्टार हेल्थचा आकडा उद्योगात सर्वाधिक आहे. प्रत्येक 1 लाख पॉलिसीधारकांमागे 51 तक्रारी. हा आकडा खूप काही सांगून जातो. आणि गंमत म्हणजे स्टार हेल्थसाठी हा काही नवीन प्रकार नाहीये. यांचा इतिहासच थोडा वादग्रस्त राहिला आहे. पूर्वी क्लेम नाकारण्याच्या दरातही ते पुढे होते. इतकंच नाही तर गुजरातमधल्या अनेक हॉस्पिटल्सनी त्यांच्यावर बंदी घातली होती. आणि आजही दिल्ली नोएडामधली काही हॉस्पिटल्स त्यांची पॉलिसी स्वीकारत नाहीत. पण मग समजा दुर्दैवाने आपल्यासोबत असं काही झालं तर सगळं संपलं का? नाही, अजिबात निराश होऊ नका. कारण कायदा आपल्याला तक्रार करण्याचा, न्यायासाठी लढण्याचा हक्क देतो. आणि त्याची एक निश्चित प्रक्रिया आहे. याची एक ठरलेली प्रक्रिया आहे. सगळ्यात पहिली पायरी म्हणजे तुमची तक्रार थेट त्याच विमा कंपनीकडे नोंदवा. जर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर तुम्ही हे प्रकरण विमा नियामक प्राधिकरण म्हणजेच IRDAI किंवा विमा लोकपाल यांच्याकडे नेऊ शकता. आणि यासाठी IRDAIशी संपर्क कसा साधायचा हे तपशील स्क्रीनवर आहेत. त्यांची विमा भरोसा नावाची ऑनलाईन सिस्टीम आहे, ईमेल ID आहे आणि टोल फ्री नंबर्स पण आहेत. हे खूप महत्त्वाचे आहेत. हवे तर याचा एक फोटो काढून ठेवा. हे फक्त एका व्यक्तीच्या क्लेमचं प्रकरण नाहीये. यातून एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे विश्वासाचा, संपूर्ण विमा क्षेत्राचा विश्वासाचा. आपण नेहमीच ऐकतो की भारतात खूप कमी लोक विमा काढतात. का? तर याचमुळे जेव्हा लोकांना असं वाटतं की प्रीमियम भरूनही ऐनवेळी कंपनी हातवर करणार असेल तर मग कशाला पैसे भरायचे? लोकांचा संपूर्ण व्यवस्थेवरचा विश्वासच उडतो. आणि मग शेवटी तोच प्रश्न उरतो जो लखनौमधल्या त्या व्यक्तीने विचारला होता आणि जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की जर ऐनवेळी आपल्याला आपल्याच खिशातून पैसे भरायचे असतील तर मग अशा विम्याचा उपयोग. हेल्थ इन्शुरन्स ऑनलाईन घेतलं, पॉलिसी ऑनलाईन मिळते, पण क्लेम वेळी माणूस लागतो.